महिला मंडळ विनंती आहे तुम्हाला, पाठीमागे खूप गर्दी होती आहे, पुढे पुढे सरका, अजून आणखी पुढे पुढे या, जागा खूप आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्त परायण उमेश महाराज वाघ. बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग श्री संत गजानन नम पार्वती पते हर 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 हर. बोलो रे भाई सब संतना की ढाला बिढाला 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 हर हर वास द्यावा पंढरीचा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती परी न चुको हरी भक्ती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढत
भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा समचरण सरोज सांद्रणीला जगणनीत पाण्यो मंडनो मंडनाना तरुण तुलसी माला कंधरौ कंजनेत्रौ सदय धवलहासौ विठ्ठलौ चिंतया धन्यवाद विजय महाराज अंतवडे आणि विठ्ठल महाराज. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक हे पायावर मस्तक हे विठ्ठल महाराज
पायावरी या वारकरी संतांच्या हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा। आपल्या विशुद्ध आणि निर्मळ अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीचा उदय होण्याकरिता आपली कुटुंब व्यवस्था पुन्हा एक रस होण्याकरिता या भारत देशाला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवण्याकरिता या मातीला धन्यता प्राप्त होण्याकरिता आणि आपल्या आत्मउन्नतीचा पथ साकारण्याकरिता रिपिटेशन नको डबलचं साधाच ठेव। आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने आदराने आणि निष्ठेने या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहात। उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष वर्ग तरुण बांधव कॉलेजमध्ये आणि विद्यापीठा स्तरावरती एज्युकेशन घेणारे युवक आणि युवती सर्वांच्या चरणारविंदी विनम्र अभिवादन करतोय। एक राजकीय सामाजिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असलेलं हे गाव पयुष्णी मातेच्या अर्थात पूर्णा नदीच्या तीरावरती वसलेलं हे व्यापक रूपाने गाव आणि या पवित्र अशा चहोट्टा नगरीमध्ये रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश परमात्मा यांच्या पवित्र प्रांगणामध्ये श्री संत योगी सम्राट विदर्भ सम्राट गजानन महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये अतिशय सुंदर देखना नेत्रदीपक नैनरम्य भक्ती सोहळा टाळमृदंगाचा नाद आहे, विण्याची झंकार आहे, टाळ्यांचा किणकिणाट आहे, वारकऱ्यांची पावलं आहे, संतांच्या विचाराची देवाणघेवाण आहे आणि अखंड भगवंताच्या नामाचा स्रोत अमृताप्रमाणे चालू आहे। या सर्वांच्या एकत्रीकरणाने कार्यक्रमाला एक आगळं वेगळं सौंदर्य प्राप्त झालं। मला असं वाटतं चहोट्टा नगरी आता चहोट्टा नगरी न राहता चहोट्ट्यामध्ये पंढरपूर अवतीर्ण झालं, इतकं सुंदर वातावरण तयार आहे। आपण जरी या कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरी क्षेत्रात नसू तरी मात्र चहोट्ट्यामध्ये पंढरपूर अवतरलं याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही आहे। आणि या सर्व वातावरणाला कारणीभूत जर कोणी असेल तर ते श्री संत गजानन महाराज सेवा समिती हे बऱ्या हे अंतबस सेवा समिती संपूर्ण चहोट्टा नगरी पंचक्रोशी दनुरी असेल, केळीबिडी असेल, टाकळी असेल अशा अनेक गावाच्या या पंचक्रोशींनी हे वसलेलं हे संपूर्ण असं हा भाग वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज अडगावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भाग वैकुंठवासी श्रद्धेय शिवराम महाराज पवार असतील, वैकुंठवासी श्रद्धेय भोजने महाराज असतील, अशा अनेक महान साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणावं लागे कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी यश्च चेतः। ज्या भागामध्ये ज्या भूमीमध्ये आणखी कमी करा बोलता नाही, ज्या भागामध्ये ज्या भूमीमध्ये संत महात्मा जन्माला येत असतो ते कुळ पवित्र असतं, ती आई पवित्र असते आणि वसुंधरा पुण्यवतीचे तेनं त्यांच्या पदस्पर्शाने त्या भागातला कणकण पवित्र झालेला असतो। अशा महान साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भाग आहे। त्या सर्व महापुरुषांच्या चरणारविंदी साष्टांग विनम्र अभिवादन करून चिंतनाकरता सुरुवात करूया। आजचं हे कीर्तन तुमच्या सर्वांच्या समोर मी ज्यांच्यामुळे उभा आहे ते संत सेवा समिती तर आहेच, पण माझ्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व योगायोगाने आषाढी वारीच्या कार्तिक वारीचं कीर्तन पंढरी क्षेत्रामध्ये त्यांच्याच माध्यमातून श्रद्धेय नानासाहेब उजवणे यांच्या दिंडीमध्ये माझं झालं आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने सुद्धा त्यांच्याच माध्यमातून कीर्तन होते आहे। नाव आहे राजेश्वर भाऊ लोहपुरे आणि भाऊंमुळे हा दोन्ही एकादशीचा मान माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला आणि सेवा करण्याचा हा सुंदर असा योग त्यांच्यामुळे मला प्राप्त झाला। त्या सर्वांच्या चरणारविंदी माझे गुरुबंधू आहेत, सर्व टाळकरी मंडळी आहे, सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग विनम्र अभिवादन करून चिंतना करता सुरुवात करूया। विठाल विठाल चोहोट्टाकरांनी अतिशय
अतिशय सुंदर स्वागत केलं. मन भारावून गेलं. इतके हार गळ्यामध्ये पडले की काढण्याचा मोह होत नव्हता माझा बाहेर. असं वाटावं ठेवावं. आणि तशी तब्येत आहे माझी, ठेवू शकतो मी, मला काही त्याचा त्रास होत नाही. एखादा उमेश महाराजसारखा महाराज असता खाली बसला असता तो. एवढं वजन ठेवणं सोपं नाही, अर्धा पाऊण तास. पण ते माझी तब्येत पाहून मला तुम्ही चांगले हार आणले, राजेभाऊनी शोभेल असा हार आणला. म्हणजे महाराज बारीक हार नको तुम्हाला, मोठा हार. म्हटलं ठीक आहे, ते तेवढा तोलू शकतो आपण. म्हणून भगवंतानी तेवढी कृपा केली आपल्यावरती. आणि अतिशय सुंदर तुम्ही स्वागत केलं. मन भारावून गेलं. परिवार देखील आणि रक्ताची नाती देखील इतकं सुंदर स्वागत करत नाही. ही शोकांतिका असते. पण वारकरी संप्रदायाचं वलय असं आहे की ज्ञानोबा तुकोबारांची कृपा अशी आहे की लोक एवढं प्रेम करत असतात कि आपने जितनी मेहरबानी की उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी आपने मेहरबानी की उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. ही सर्व सद्गुरु जोग महाराजांची कृपा आहे, ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. त्यांच्या छत्रछायेखाली राहतो आम्ही आणि संप्रदायाची सेवा करण्याचा मानस अंतःकरणामध्ये बाळगून ठेवलेला आहे. त्याचा सगळा परिणाम आहे, त्याचा परिपाक आहे. नाहीतर आमची काही तेवढी योग्यता नाही आहे. जितकं तुम्ही स्वागत करता तेवढी योग्यता अजिबात आमची नाही आहे. फक्त ज्ञानोबारांची कृपा, एवढंच त्याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामधून श्री संत नामदेव महाराज भगवंताकडे आपल्या अंतःकरणातील काही आकांक्षा, काही अपेक्षा, काही इच्छा, काही मागण्या प्रकट करत आहे. महाराज बोलताय, माझ्या संपूर्ण जीवनामध्ये तुझी चरण सेवा घडावी ही माझी मागणी आहे. 4 कळव्यामध्ये महाराजांनी 4 मागण्या मागितल्या. पहिली मागणी, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित 1, चरण सेवा मागितली. वासदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, हरिदासांचा संघ घडावा 2. जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती, माझ्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती कधी कमी होऊ देऊ नको 3. नामा म्हणे कमळापती आणि हेची द्यावे पुढती, याच्यापेक्षा वेगळं माझ्या आयुष्यात मला काही नकोय. एकूण 4 मागण्या महाराजांनी या अभंगामध्ये स्पष्ट केल्या आहे. विठ्ठल विठ्ठल. कार्तिक यात्रेच्या निमित्ताने, एकादशीच्या निमित्ताने सेवा आहे. 12 महिन्यामध्ये 24 एकादशा येत असतात. एका महिन्यात 2. 15 दिवसा माझी एक एकादश, 15 दिवसामध्ये एक एकादश असते. त्या 24 एकादशामध्ये सर्वात मोठी एकादश कोणती? बोला. आषाढ. ती सर्वात मोठी. किती उंच आकाराने? काही किलोमीटर. त्याच्यानंतर दुसरी मोठी एकादश, धन्यवाद, आकार उकार मोठी लहान याच्यामध्ये काही नसतं. सगळ्या एकादशी सारख्याच आणि सगळ्या एकादशीचं महत्वही सारखं. हे आपला प्रघात आहे. त्यामुळे वारी मोठी भरते म्हणून त्याला मोठं महत्व प्राप्त झालं. एकादशी लहान मोठी अजिबात नसते. सगळ्या एकादशी सारख्या असतात. महाराज बोलताय, एकादशीस अन्नपान, एकादशीस अन्नपान,
जसीस अन्न पान जे नर करीती भोजन श्वान विष्टे समान. फक्त शब्द सांगून जातो महाराजांचे, अर्थ आपण लावून घ्या, विस्तार करत नाही. श्वान विष्टे समान अधम जन ते एक ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूसी ऐका व्रताचे महिमान. आजच्या दिवशी कोणत्या गोष्टी वर्ज्य आहे त्या सांगितल्या महाराजांनी. सेजबाज विलास भोग करीती कामिनीचा संग तया जोडे क्षय रोग जन्मव्याधी बळीवंत ऐका व्रताचे महिमान विळा भक्षिता तांबूल पान खाल्लं विळा भक्षिता तांबूल. या संपूर्ण गोष्टी या दिवसाला वज्र करायच्या असते, करायच्या नसतात. केलं तर परिणाम तया दंडीय मधूत झाले तयाचे अंकित तुका मने व्रत एकादशी चुकलिया ऐका व्रताचे महिमान. एकादशी इतकं पवित्र असं व्रत आहे. त्या दिवसाला माणसाने उपवास करावा, जमेल तर फलार करावा, दुधार करावा, नाही जमत नसेल तर साबुदाण्याची खिचडी खावी, भगर खावी, तेवढ्यावर भागत नसेल तर मग सफरचंद, केळी, चिप्स अजून काही खा. नाही महाराज जमत नाही दिवसभरच चारा, पण एकादशी दिवसभर खात्रा, फराळाचं वाटेल 2-2 मिनिटाला खात्रा, पण एकादशी करा. 15 दिवसालाच आहे ना, काही दररोज नाही आहे, महिन्यात 2 एकादशी. त्या दिवसामध्ये माणसाने पवित्र राहावं, स्वच्छ राहावं, ब्रह्मचार्याचं पालन करावं आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये सदैव आपलं मन मग्न करावं. हे त्या दिवसाचं महत्व आहे. ते समान विष्णूसी ऐका व्रताचे महिमान. अशा पवित्र दिवसाला या हरी जागराला आपण एकत्रित जमलेलो आहे. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण वाळवंटात पंढरपूरला गदारोळ आहे, वैष्णवांचा गदारोळ. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संपूर्ण गोकुळामध्ये त्या वाळवंटामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण. संपूर्ण वारकरी वैष्णव वाळवंटामध्ये आनंद घेताय. एकनाथ महाराज गोंधळाच्या रूपकाने त्या वारीचं वर्णन करताय. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. आणि टाळी सर्वांनी कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. हे एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला
आवाज अडीचा आवाज चारही वेदाचा फुलभरा बांधिला चला सर्वांनी मनाने पंढरपूरला जायचं आहे वाळवंटामध्ये चारही वेदाचा फुलभरा बांधिला हे शास्त्र पुराणे अनुवाद तुझा गोंधळ मांडिला हो हे शास्त्र पुराणे अनुवाद तुझा गोंधळ मांडिला हो उदो बोला टाळी टाळी उदो बोला 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 उदो बोला हा उदो बोला हा उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो सर्व संतांनी आषाढी कार्तिकी या दोन्ही एकादशीचं महत्त्व आपल्या शब्दातून पटवून दिलं त्या निमित्ताने आपण ती सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करतोय संत नामदेव महाराज आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये मला चरण सेवा घडावी ही अपेक्षा व्यक्त करत आहे संत नामदेव महाराजांचा जन्म मराठवाड्यामधला नरसी नामदेव त्यांचं गाव पण वडील व्यापाराकरता पंढरपूरच्या वारीला गेले आणि तिथं स्थायिक झाले वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत जन्माला आले त्या सर्व संतांमध्ये भरपूर असं आयुष्य ज्या संतांना भेटलं त्यांचं नाव आहे संत नामदेव महाराज 80 वर्षापर्यंत महाराज या भूतलावरती राहिले नंतर समाधिस्थ झाले 80 वर्षाचं वय कोणत्या संतांच्या प्रारब्धामुळे त्यांना प्राप्त झालं नाही फार लवकरच आपलं जीवन कार्य संपून समाधिस्थ झाले सगळे संत मंडळी पण संत नामदेव महाराज 80 वर्ष या मृत्यू लोकात राहिले समाधिस्थ होण्याच्या अगोदर आणि विस्तार केला नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार पंजाब गुमानपर्यंत ही वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी झळकवली त्या ठिकाणी भरपूर असा संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला एकदा वाळवंटामध्ये एक प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा अशी की वाल्मिक ऋषींनी रामायणामध्ये 100 कोटी श्लोक तयार केले चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम 100 कोटी श्लोकाचं रामायण महर्षी वाल्मिकींनी आद्य कवी महर्षी वाल्मिकींनी तयार केलं प्रतिज्ञा केली नामदेव महाराजांनी देवा जर वाल्मिकींनी 100 कोटी श्लोक तयार केले असेल तर मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंग तयार करेन ही माझी प्रतिज्ञा आहे भगवंताने सांगितलं नामा हे बोरे भगवंताने सांगितलं नामा अरे वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोक तयार केले त्या काळामध्ये आयुष्य तेवढं चांगलं होतं आता तेवढं आयुष्य राहिलं नाही अल्प आयुष्य मानवते शतगनिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मराधी राम राम स्मराधी अरे रामा तई काळी होती आयुष्याची वृद्धी आता अवधी थोडी आहे या कलियुगामध्ये एवढं आयुष्य कोणाला नाही आहे आणि तू काय प्रतिज्ञा करून बसला 100 कोटी अभंग तयार करेन
बघ देवा मी प्रतिज्ञा केली, पूर्ण करायची नाही करायची तुझ्या हातामध्ये आहे, तू बघ तुला काय करायचं. नामदेव महाराज सांगितलं प्रतिज्ञा तुझ्यामुळे केली, पूर्ण करायची नाही करायची तुझ्या हातामध्ये. भगवंताला चिंता निर्माण झाली आणि भगवंतांनी साक्षात सरस्वती मातेला त्यांच्या जिभेवरती जाऊन बसण्याकरता सांगितलं. पण किती जरी सांगितलं सरस्वती मातेने तरी एकट्या नामदेव महाराजच्या हातून इतक्या अभंग तयार होणं शक्यच नव्हतं, तेवढं आयुष्य शिल्लक नव्हतं. मग काय करावं, तर नामदेव महाराजांच्या घरी ऐकून 14 माणसं होती. नावं तुम्हाला सांगणार आहे विजय महाराज हंतवडे. दोघी सासू सुना मोलाई राजाई, दोघी सासू सुना नाम नाम नाना बापले नाम नाम नाना बापले हो नाम नाम नाना बापले हो नाम नाम नाना बापले. हे राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, नामदान दान बापले हो नाम नाम नाना बापले नारा विख्या गोंधा महाले सोगे कुंजय जन्मने पवित्र जाते होती नाम नाम नाना बापले शाबाश शाबाश. नाम नाम नाना बापले हो नाम नाम नाना बापले नाम नाम नाना बापले. हे राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, नामदान बापले नाम नाम नाना बापले. राजाई गोनाई दोघी सासू सुना, नामदान दान बापले. संत जनाबाई त्या संपूर्ण घरातल्या माणसाचं वर्णन करताय. ऐकून 14 माणसं त्यांच्या घरी होती. नाव मी तुम्हाला सांगतो, मोजा तुम्ही, मला फक्त तेवढं सहकार्य करा. राजाई गोनाई दोघी सासू सुना, किती झाले? 4. सासू सुना हे त्यांचं नातं, पण नाव 2च ना. राजाई गोनाई दोघी सासू सुना 2, नामा दामा जान बाप लेक, किती झाले? 6. काय गणित पक्का गणा तुमचं, माझं कस्ता म्हणून तुम्हाला विचारतोय मी. 4 झाले. 4. आता नारायण विठोबा महादेव गोविंदा 4 पुत्र. पुढे किती झाले सांगा जाणार आहे? 8. 4 लग्न झाले. लाडाई गोडाई येसाई साखराई, किती झाले? 16 12 काय कसं रे? 12 बरोबर आहे. 12. हो गट्टू मस्त मस्त, तू बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. तू माझा मित्र दिसत नाही, तो टोपी घालतो, तो कुठे गेला काय माहिती, दुसरा कुठे? काय तुला शोधतोय मग बसतो मी, दिसलाच नाही. एकदा दाखव आपला मित्र कोण आहे. उभा आहे उभा आहे उभा आहे एकदा. लोकांना समजलं आपला मित्र समजला पाहिजे लोकांना. हा बघा आबा आहे का? आपण शोधतो तसे माणसं गावात की आपल्या शोभले पाहिजे, आहे का? बस 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 बाळा बस खाली बस. असं वाटलं पाहिजे की आपले मित्र आहे बा गावात. मग लोक मला म्हणतात महाराज काय ते उमेश महाराज बघा किती मस्त आहे, तू बारीक आहे, तुम्ही जाड, आपली माणसं भरपूर आहेत ना. हे दाखवतच नाही लोकाला. आपला मित्र तो आणि तो एक झटला उभा आहे रे, उभा आहे बरोबर आहे. आणि पहा हे गाणी 1 नंबर, कमीच नाही गावात. टाळकऱ्या सांगू का तुम्हाला, कुठे गेला रे? आला नाही का? हा बघा आहे आपल्या साईजला बरोबर माणसं आहे, काही कमतरता नाही सोडत्यामध्ये. आणि तसे ते बरोबर मला भेटतात पण. जेरी महाराज बरोबर, त्याचा माझा परिचय काहीच नाही. जसा तो आला तो मलाच भेटला म्हणे महाराज जेहरी. रस्त्याने जरी भेटला बाजारात तरी तुम्हाला जेहरी करते, दुरून हात दाखवते महाराज. त्याला माहिती आहे आपली साईज बरोबर आहे म्हणून जुडते म्हणून. 1 नंबर. 4 लग्न झाले. लाडाई गोडाई असाई साखराई आणि दासी जणी लिंबाबाई आऊबाई असे 14 जण आणि 15वी दासी जणी. त्या 14 लोकांच्याही जिभेवरती सरस्वती मातेने जाऊन कृपा केली आणि त्या 14 लोकांच्या माध्यमातून 15वी दासी जणी, या 15 लोकांच्या माध्यमातून 94 कोटी अभंग तयार झाले. तरी 4 कोटीची कमतरता होती.
नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. 14ही लोकांनी प्रयत्न केले, दासी जनाबाईंनी प्रयत्न केले, तरी 94 कोटी अभंग तयार झाले. 100 कोटी करता 4 कोटीची कमतरता होती. अवतार कार्य संपलं महाराजांचं. आणि तोच अवतार नामदेव महाराजांचा अवतार पुढचा जगद्गुरु तुकोबार आहे, हे त्यांचा अवतार. आणि तुकोबारांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी 4 कोटी अभंग तयार केले. आपल्या हातात पूर्ण लागले नाही, जे लागले ते आपलं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल